कपिल पाटील यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी 1 नंबर प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार असल्याचं पत्र रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलं होतं। याच पत्राची दखल घेत आज कपिल पाटील यांनी बदलापूर दौरा करत रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। तसंच 1 नंबर प्लॅटफॉर्म बंद करण्यात येऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे केली होती। त्याची दखल घेऊन संपूर्ण प्लॅटफॉर्म बंद न करता ज्या ठिकाणी काम सुरू असेल तिथून काही अंतरावर बॅरिकेड्स लावावेत असा तोडगा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी काढला। याबाबतच्या सूचना रेल्वे प्रशासनाला सुद्धा दिल्या गेल्या आहेत। तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे। बदलापूर स्टेशनला भेट देऊन तिथल्या प्रवासी संघटनेशी प्रवाशांशी चर्चा करून नेमकपणाने काय समस्या आहे त्या समस्या जाणून घेऊन पुढे गेलं पाहिजे। पण सगळे रेल्वेचे अधिकारी MRVCचे जे प्रमुख आहेत MRVCचे त्यांनाही या ठिकाणी बोलवलं होतं। कुठल्याही स्टेशनचा विकास आपल्याला करायचा असेल तर थोडंसं समस्या सामने किंवा परेशानी ही आपल्याला होतेच, पण ती कमीत कमी परेशानी प्रवाशांना व्हावी, त्रास कमी व्हावा आणि रेल्वेचं कामही सुरळीत चालावं हा दृष्टिकोन ठेवून मी आज व्हिजिट केली होती। सगळ्यात आधी आपल्याला माहिती अशी देतो की या ठिकाणी 12 मीटरचे 2 फुटवर ब्रिज होणार आहे, जे होम प्लॅटफॉर्मपासून 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्मला जोडणारे आहेत। त्यानंतर 6 एक्सेलेटर आहेत, 3 लिफ्ट आहेत, 2 डेक आहेत। हे सगळं काम करायचं असेल तर टेक्निकल बाजूचा सगळा विचार करून रेल्वे प्रशासनाने काय निर्णय घेतला होता की जे 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे त्या 1 नंबर प्लॅटफॉर्मला फाउंडेशन करण्यासाठी फिनिशिंग करून बॅरिकेटिंग करणं ते पूर्ण रेल्वे स्टेशनच्या एजला फिनिशिंग करणार होते। पण आज असा निर्णय आम्ही घेतला की पूर्ण स्टेशनला बॅरिकेटिंग फिनिशिंग न करता ज्या ठिकाणी फाउंडेशन येत आहे तेवढ्याच पुरतं 20 मीटरचं फिनिशिंग करायचं, बॅरिकेटिंग करायचं आणि काम करायचं। आणि त्यानंतर ते फाउंडेशन झाल्यानंतर पुढे कशा पद्धतीने काम करायचं ह्याच्यावर निर्णय करण्याआधी इकडे मी ज्या सुविधा येणार आहेत ज्यांचा उच्चार केला त्या सुविधा वॉकथ्रूच्या माध्यमातून एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही, वॉकथ्रूच्या माध्यमातून इथल्या प्रवासी संघटनांना, प्रमुख प्रवाशांना, लोक नेते जे आहेत त्यांना दाखवून मग काय सूचना असतील तर त्या सूचनेप्रमाणे त्याच्यात बदल करून पुढे जायचं अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। वॉकथ्रू करण्यासाठी त्यांना 15 दिवस लागतील। या 15 दिवसामध्ये वॉकथ्रू झाल्यानंतर पुन्हा आम्ही एखाद्या इथल्या हॉलमध्ये त्याची बैठक आयोजित करू आणि सगळ्या पत्रकारांसह ते वॉकथ्रूचं प्रेझेंटेशन इथल्या प्रवाशांना देऊ। मला असं वाटतं की आपल्या घरात जरी आपण थोडंसं रिनोव्हेशनचं काम घेतलं की आपलं घर डिस्टर्ब होते, त्यामुळे प्रवासी डिस्टर्ब होणं हे साहजिकच आहे। प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा ही सगळ्यात आधी जबाबदारी आपली आहे। त्याचबरोबर प्रवाशांना सुविधा निर्माण करून देणं ही सुद्धा जबाबदारी आपलीच आहे। पण रेल्वे प्रशासन आणि प्रवासी ह्या दोघांना त्रास होणार नाही असा सुवर्णमध्ये काढण्याचा प्रयत्न आपला आहे। आणि मला विश्वास आहे बदलापूरचे सगळे प्रवासी हे संवेदनशील आहेत, त्यांना मिळणाऱ्या सुविधांच्या बाबतीत ते निश्चितपणाने कोऑपरेट करतील। रेल्वेचे अधिकारी संवेदनशील आहेत, रेल्वेचे अधिकारी बदलापूरच्या प्रवाशांना कमीत कमी त्रास कसा होईल याची खबरदारी निश्चितपणाने घेतील।